The another important tool required in electrical engineering is a wire stripper. Wire stripper is a portable handheld tool used by electrician for removing the protective coating of an electric wire, that is insulation, in order to join or repair the wire. So what is wire stripper? Wire stripper म्हणजे काय, एक पोर्टेबल हँडहेल्ड टूल आहे दॅट इज जनरली यूज बाय इलेक्ट्रिशियन. कशासाठी? टू रिमूव्ह द प्रोटेक्टिंग कोटिंग ऑफ ॲन इलेक्ट्रिक वायर. म्हणजे जो इन्शुलेशन असेल वायरवरचं ते इन्शुलेशन रिमूव्ह करण्यासाठी रिक्वायर ए टूल दॅट इज कॉल्ड वायर स्ट्रिपर. नाउ व्हाय वी हॅव टू रिमूव्ह द इन्शुलेशन? टू जॉईन टू रिपेअर द वायर. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी वायर रिपेअर करायची असेल किंवा दोन वायर जॉईन करायचे असेल, सो फर्स्ट वी हॅव टू रिमूव्ह द इन्शुलेशन. पहिल्यांदा इन्शुलेशन काढायचं आणि त्याच्यानंतर त्याला रिपेअर करायचं किंवा जॉईन करायचं. स्ट्रिपिंग एंड पोर्शन ऑफ ॲन इलेक्ट्रिक वायर इन ऑर्डर टू कनेक्ट देम टू अदर टर्मिनल्स ऑर फिक्सिंग टू लेग्स. म्हणजे दुसरं काय, काही वेळेस वी हॅव टू रिमूव्ह द एंड पोर्शन ऑफ इलेक्ट्रिक वायर. म्हणजे टू रिमूव्ह द एंड पोर्शन दॅट इज एंड इन्शुलेशन ऑफ द वायर. कशासाठी? टू फिक्स सम टर्मिनल्स किंवा टू फिक्स द लग्स टू दी वायर एंड. जो वायरचा टर्मिनल असेल, एंड असेल, त्याला टर्मिनल तयार करण्यासाठी किंवा लग्स बसवण्यासाठी वी हॅव टू रिमूव्ह द इन्शुलेशन ऑफ end of the wire. Wire strippers can be categorized into two types. दोनमध्ये क्लासिफाय केलं जाईल वायर स्ट्रिपर. एकाला म्हणायचं मॅन्युअल वायर स्ट्रिपर आणि दुसऱ्याला म्हणायचं ॲटोमॅटिक वायर स्ट्रिपर. मॅन्युअल वायर स्ट्रिपर इज कन्सिडर्ड द मोस्ट वर्साटाईल, म्हणजे फार उपयोगी होणारा. टू यूज इट the user needs to manually rotate while applying pressure around the insulation in order to cut or adjust the wires. म्हणजे हाऊ टू यूज द वायर स्ट्रिपर. जेवढं इन्शुलेशन काढायचं असेल त्यासाठी वी हॅव टू कीप दॅट वायर स्ट्रिपर ऑन द इन्शुलेशन, अप्लाय द प्रेशर ॲट द सेम टाईम. Slowly we have to move the wire stripper so that the insulation will cut. In case of an automatic wire stripper, one side is held tight. Simultaneously, the other side is cut and removed. ॲटोमॅटिकमध्ये काय करायचं, वायरचा एंड जो असेल दॅट इन्सर्ट इन टू द वायर स्ट्रिपर दॅट विल ॲटोमॅटिकली रिमूव्ह दी एंड पार्ट ऑफ इन्शुलेशन. However, only works for certain size and ranges of wire. दुसरा एक ड्रॉबॅक काय ॲटोमॅटिकचा, हे फक्त काही वायरसाठी यूजफुल होईल. पण जनरली वायर स्ट्रिपर जो नॉर्मल वायर मॅन्युअल वायर स्ट्रिपर आहे दॅट कॅन यूज फॉर व्हरायटी ऑफ वायर्स. वायर स्ट्रिपर्स आर युजली मेड ऑफ स्टील, जनरली स्टीलपासून केलेलं असेल. अँड हँडल्स आर इन्शुलेटेड बाय कवरिंग विथ PVC इन्शुलेशन. नॉर्मली जो वायर स्ट्रिपर असेल तो स्टीलचा तयार केलेला असेल, हार्ड स्टीलचा, आणि जो हँडल असेल दॅट इज कवर्ड विथ PVC इन्शुलेशन. कशासाठी? वन इज, समजा काही कारणाने त्या वायर लाईव्ह असतील, सो प्रोटेक्ट फ्रॉम शॉक ॲट द सेम टाईम आणि चांगली ग्रीप येण्यासाठी. सो हँडल्स आर कवर्ड विथ PVC इन्शुलेशन. They usually have serrated teeth. Serrated teeth म्हणजे जो सॉ असते, कर्वत आपण ज्याला म्हणतो, कर्वतचे जसे दातं असतात त्यालासुद्धा दातं असतात. दे आर युजली हॅव सेरेटेड टीथ लाईक स्लॉ ब्लेड टीथ विच कम्स हँडी वाईल स्ट्रिपिंग द वायर्स. म्हणजे हे त्या सेरेटेड टीथमुळं इझिली तुम्हाला
वायर धरता येईल. The handles can be either straight or curved, and in most cases they are additionally covered with rubber coating to provide secure grip. ते आपण बघितलं. वायर स्ट्रिपर्स ऑफन हॅव वायर कटर ॲज वेल. म्हणजे वायर स्ट्रिपरला कटिंग वायर कट करण्यासाठी सुद्धा फॅसिलिटी असेल, दॅट इज हॅविंग वायर कटर. नाव वी कॅन सी द फिगर हिअर. the wire stripper has different parts. जो समोरचा असेल, that we can see where we can put the wire and slowly apply the pressure with the help of handle, and at the same time move the wire stripper. जो handle असेल, they are generally covered with PVC insulation. एक दुसऱ्या प्रकारचा वायर स्ट्रिपर we can see here. Now we can see the teeth. The different teeth are there for different types of wires. So according to diameter we can insert. जर फार जास्त डायमीटर असेल we can put on the right hand side, and डायमीटर कमी असेल तर we can put on the left hand side. आणि जो इथं मधला भरलेला आहे AWCM, there is a cutter, so we can cut the wire with the help of cutter. ह्याचं सुद्धा हँडलमध्ये they are covered with PVC insulation. Lastly, we can see the automatic wire stripper. Now in this case, automatic wire stripper, wire's end we have to put into the slot that we can see near the pressure adjust positions, where put the end of the wire and just press the handle. That will automatically remove the insulation of the wire. And at the middle section we can see there is also cutter, wire cutter.